वेड प्रेमाचे भाग 3. रिया आपली नजर त्याच्या दिशेने वळवली. आहा, ते डोळे! राज पूर्णपणे भारावून गेला होता. जेव्हा तिने तिला पाहण्यासाठी आपल्या पापण्या वर उचलल्या तेव्हा तो तिच्या सरोवरासारख्या खोल डोळ्यांचा गर्तेत पूर्णपणे हरवून गेला. एक गोरी पान सुंदर तरुणी, जिचा गोड गोल चेहरा निकळ साधेपणाने उजळून निघाला होता आणि जिचे ओठ नाजूक गुलाबासारख्या गुलाबी रंगाचे होते. मुळे घारटलेला पाण्यामुळे तिचे शरीर अगदी किंचित तसे थरथरत होते आणि बाकी सर्व गोष्टीपासून अलिप्त उठून दिसत होते. ते दोन विशाल सुंदर काळे डोळे. त्या डोळ्यात एकटक पाहत राज तिथेच जागच्या जागी उभा राहिला. राजला पाहताच प्रचंड अस्वस्थतेमुळे रिया हळूच मागे सरकू लागली. पापण्याखाली झुकवून तिने आपली नजर जमिनीवरच खिळवून ठेवली होती, कारण राज तिच्या दिशेनेच येत होता. मग जेव्हा राज काही पावले पुढे आला आणि थांबला, तेव्हा रिया ही जिथे उभी होती तिथेच थबकली. राज तिच्याकडे एकटा पाहू लागला. इतक्यातच अचानक नीलमोहिनींच्या आवाजाची साद रियाच्या कानावर पडली. रिया! त्या नीलमणी निशा होत्या. टॅक्सीमध्ये बसलेल्या त्या दोघी रियाला हाक मारत होत्या आणि तिला गाडीत बसवण्यासाठी आग्रह करत होत्या. हे ऐकताच रिया त्यांच्या दिशेने वळली आणि राजकडे साधा कटाक्षही न टाकता तिने तिथून धाव घेतली आणि ती गाडीत जाऊन बसली. काही क्षणातच ती टॅक्सी तिथून निघून गेली. जेव्हा राजच्या मागच्या बाजूने गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज घुमला, तेव्हा त्याचे लक्ष त्या दिशेने वेधले गेले. तिथे नील उभा होता, जो बऱ्याच वेळापासून मॉलच्या अगदी समोर आपली गाडी लावून राजची वाट पाहत होता आणि सतत हॉर्न वाजवत होता. तसेच त्याने गाडीच्या खिडकीतून आपले डोके बाहेर काढले होते. तो राजकडे एकटाक पाहतच राहिला, पण राज मात्र पूर्णपणे अविचल राहिला. तो सहजपणे पुढे गेला आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. राज अस्वस्थ झाल्यावर नीलने गाडी आपल्या घराच्या दिशेने वळवली. गाडीत बसलेला राज खिडकी बाहेर एकटाक पाहत होता, पूर्ण विचारात हरवून गेलेला. ही गोष्ट नील बऱ्याच वेळापासून निरखत होता. अखेर राजकडे आपले लक्ष वळवत त्याने गाणे म्हणायला सुरुवात केली आणि तेही अगदीच बेसूर आवाजात. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. हे ऐकून राजने नीलकडे रागाने पाहिले. नीलने उलट विचारले, काय? असं काय माझ्याकडे पाहत आहेस? इतक्या सुंदर वातावरणात मी एखादं गाणं सुद्धा म्हणू शकत नाही का? हे तर अगदीच अपमान आहे यार. आणि असे म्हणतच त्याने आपली नजर पुन्हा समोरच्या रस्त्याकडे वळवली. राजने पुन्हा एकदा नीलकडे कटाक्ष टाकला आणि मग बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत तो त्या मुलीच्या आठवणीमध्ये हरवून गेला. अरे, वही लड़की, वह सावन की पहली बारिश और बारिश में भीग रही उसकी लाल दुपट्टे वाली. नील राजकडे पाहत पुन्हा एकदा गाणे गुणगुणू लागला. किसी रोज तुमसे मुलाकात होगी, मेरी जान उस दिन मेरे साथ होगी. ते गाणे ऐकताच राजचा संयम पूर्णपणे सुटला, कारण हा नील त्याच्या आठवणींमध्ये डवळाडवळ करत होता. गाडी थांबव राज, नीलवर ओरडला. का? तुला अजून थोडं पावसात भिजायचं आहे का? नीलने विचारले आणि आपल्या दातांचे प्रदर्शन करत एक रुंद हास्य केले. राजचा संताप अधिकच भडकवण्यासाठी ती कृती पुरेशी होती. गाडी थांबव, राज रागाने गुरगुरला. नाहीतर गाडी चालू असतानाच मी तुला बाहेर फेकून देईन. त्या धमकीने घाबरून जाऊन नीलने तात्काळ गाडी थांबवली. गाडी थांबताच राजने आपला दरवाजा जोरात उघडला, बाहेर पाऊल टाकले आणि नीलचा हात पकडून त्याला ड्रायव्हरचं जागेवरून बाहेर ओढले. त्यानंतर राज स्वतःच ड्रायव्हरच्या जागेवर जाऊन बसला. हे पाहून नील घाईघाईने गाडीच्या दुसऱ्या बाजूला आणि येऊन बसला. मग राजने ॲक्सिलेटरवर पाय दाबला आणि गाडी पूर्ण वेगाने घराच्या दिशेने सुसाट पळवली. दरम्यान नीलम, रिया आणि निशा घरी पोचतात. कपडे बदलल्यानंतर त्या रात्रीचे जेवण करण्यासाठी बसतात. तेव्हा निशाची आत्या म्हणते, अगदी जवळच राहण्यासाठी एक पीजी आहे. राजेंद्र दादा, प्लीज काळजी करू नका. कॉलेजही जवळच आहे, त्यामुळे दोन्ही मुलींना कॉलेजला ये जा करणे अगदी सोपे जाईल. कोणतीही अडचण येणार नाही.
त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आहोत, त्यामुळे तुम्ही निश्चित राहू शकता. नीलम रिया आणि निशाकडे पाहत म्हणते. तर मग तुम्ही दोघी उद्या निघणार हो ना? हे ऐकून निशा उत्तर देते, अगं वहिनी, आम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत परत येऊ, कारण तेव्हा आमचे क्लासेस सुरू होणार आहेत. प्लीज काळजी करू नका. त्यानंतर जेवण आटोपून सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. इकडे राजने घराच्या अगदी समोरच जोरात ब्रेक लावला. त्यानंतर त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर उतरला. नील आणि राज घरात शिरले तेव्हा त्यांना अनिता सोफ्यावर बसून आपल्या सासू सासऱ्यांशी गप्पा मारताना दिसले. जेव्हा त्यांच्या आजीने नील आणि राजला आत येताना पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, अरे, तुम्ही दोघांनी गाडी थेट खड्ड्यातच घातली होती की काय? कुठल्या खड्ड्यात आंघोळ करून आलात? तिचे हे शब्द ऐकून राज आणि नील पुढे आले. आजीला नमस्कार करून ते आपापल्या रूममध्ये वरच्या मजल्यावर निघून गेले. थोड्या वेळाने हात पाय धुवून फ्रेश होऊन ते पुन्हा खाली आले आणि सोफ्यावर बसले. अनिता त्या दोघांकडे पाहिले आणि विचारले, अरे, तुम्ही दोघे इतके भिजलात कसे? तुम्ही तर गाडीने गेला होता ना? नीलने उत्तर दिले, मला काहीच कळत नाहीये. मॉलजवळ त्याला असं कोणता खजिना सापडला होता कुणास ठाऊक, की तो तिथेच बाहेर पावसात भिजत उभा राहिला. हे ऐकून आजी म्हणाल्या, अरे, तू हे काय बोलतोयस? कुठे आहे हा खजिना? आम्हालाही जरा पाहू देतो. नीलने राजकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, अगं आजी, ते तर फक्त राजच तुला सांगू शकेल. मला कसं माहीत असणार? मग चेहऱ्यावर अगदी केविलवाणा भाव आणून मामीकडे वळत तो पुढे म्हणाला, मामी, तुला सांगतो, निम्म्या वाटेवर असताना त्याने मला ड्रायव्हरच्या सीटवरून खाली उतरवलं आणि स्वतःच गाडी चालवायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्यामुळे बिचारा मी मात्र पूर्णपणे भिजून गेलो. खरं सांगतोय मामी, तुझ्या मुलासाठी लवकरात लवकर एखादी मुलगी शोध. त्याचं लग्न लावून दे आणि त्याला सासरी पाठवून दे. हल्ली तुझ्या मुलाचं वागणं काही बरोबर वाटत नाही. हे ऐकून राजच्या आजीने मध्येच टोकले, हां, लग्नानंतर मुलांना कधीपासून सासरी पाठवायला लागले? मग नीलने राजकडे पाहिले, जो त्याच्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू काही तो त्याला आता जिवंत गिळून टाकेल. हे पाहून नील गडबडून जातो आणि म्हणतो, मामी, मला म्हणायचं होतं की जोपर्यंत त्याचं लग्न लवकर उरकून टाकत नाही तोपर्यंत माझा नंबर लागणारच नाही. माझे केस तर आता एक एक करून पांढरे व्हायलाही सुरुवात झाली आहे, असं म्हणत पुढे म्हणाला. रामकाका, जरा माझ्यासाठी एक कप आल्याचं चहा आणा बरं. अशी हाक देत तो डायनिंग टेबलाकडे जातो आणि तिथे बसतो. हे ऐकून सगळेच आश्चर्याने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागतात आणि मग त्यांची नजर राजकडे वळते. जर राजच्या हातात असतं तर त्याने नीलच्या तिथेच गळा आवळून जीव घेतला असता. अखेर राज स्वतःसाठी कॉफी मागवतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. रूममध्ये गेल्यावर तो बाल्कनीत येतो आणि सिगारेटचं दीर्घ झुरके घेऊ लागतो. बाहेर अजूनही हलकासा रिमझिम पाऊस पडत होता. त्या पावसाकडे पाहत असतानाच रियाची प्रतिमा, तीच ती वळकीची छवी त्याच्या मनात तरळून जाते. त्या प्रतिमेकडे एकटाक पाहत असतानाच त्याच्या ओठांवर एक हलकेसे हास्य उमटते. मग तो बोलू लागतो, तू कोण आहे? तुझी एकच झलक माझ्या हृदयात इतकी खोलवर कोरली गेली आहे की मला ती विसरणे अशक्य झाले आहे. वारंवार तू माझ्या विचारांमध्ये परत परत येत आहेस. रिया, हेच ना तुझे नाव? तेवढ्यात दारापाशी रामू काकांच्या आवाजाने त्याच्या विचारांची साखळी तुटली. साहेब, मी कॉफी आणली आहे. आत्या काका, ती इथेच ठेवून द्या, असे म्हणून तो बाथरूमकडे वळला. हातपाय धुवून पुन्हा फ्रेश होऊन त्याने आपली कॉफी घेतली. रात्री 9 वाजता जेव्हा सर्वजण डायनिंग टेबलावर बसून जेवत होते तेव्हा नीलने राजशी नजर मिळवत एक खोडकर हास्य केले. हे पाहताच राजला नीलच्या तोंडावर एक ठोसा लावावा असे खूप वाटले, परंतु तिथे त्याचे वडीलही उपस्थित असल्याने त्याने त्याला काहीही बोलायला नको म्हणून टाळले.
अखेरीस सर्वांचे जेवण आटोपले आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. रिया आणि निशा आपल्या वडिलांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले. बेंगलोरची सफर केल्यामुळे त्या दोघी अत्यंत आनंदी होत्या आणि राजन यांनाही महाविद्यालय व तिथले वातावरण पाहिल्यानंतर एक प्रकारचा दिलासा मिळाला होता. दुसरीकडे सकाळी जेव्हा राज आणि नील खाली हॉलमध्ये आले तेव्हा यशवंत तिथे सोफ्यावर बसून त्यांची वाट पाहत होते. त्या दोघांना पाहताच यशवंतराव म्हणाले, मला आज पुन्हा साईटवर जावे लागेल. तिथे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही दोघांनी ऑफिसमधील काम सांभाळा. आणि हो, सर्व स्टॉपला दुपारी 2 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये होणाऱ्या मीटिंगला उपस्थित राहण्यास सांगा. तोपर्यंत मी ऑफिसमध्ये परत आलेलो असेन. नीलने उत्तर दिले, ठीक आहे मामा. तर यशवंतीने राजकडे कटाक्ष टाकले. राज मात्र आपल्या मोबाईल फोनमध्ये पूर्णपणे मग्न झालेला होता. तेव्हा यशवंतीने आणखी एकही शब्द न बोलता त्या हॉलमधून बाहेर पडले. राजकडे पाहत नील म्हणाला, अरे यार, काल तू ऑफिसला आला नाहीस, पण त्या श्वेताने मात्र वैताग आणले मला. तुझ्याबद्दल सतत प्रश्न विचारून तिने मला अक्षरशः सतावून सोडलं. प्लीज आज तिला नीट समज देऊन सरळ कर. ती तर पूर्णपणे वेडी आहे, खरोखरच चकुळी झाली आहे. तिला स्वतःबद्दल नेमकं काय वाटतंय हेच मला काही समजत नाही. राज शांतच राहिला. त्यानंतर थोड्याच वेळात दोघांनीही आपला नाश्ता आटोपला आणि ते ऑफिसच्या दिशेने निघाले. ऑफिसच्या आत राजाची केबिन. नील आणि राज केबिनमध्ये बसले होते आणि प्रकाशीसोबत काही फाईल्सवर चर्चा करत होते. तेवढ्यातच दरवाजा जोरात उघडण्याचा एक मोठा आवाज घुमला. सर्वांनीच आपली नजर दरवाजाच्या दिशेने वळवली. जिथून श्वेता आत प्रवेश करत होती ती थेट राजच्या समोर गेली आणि म्हणाली, तू काल ऑफिसला का आला नव्हतास? मला तुझी खूप आठवण येत होती. आणि हे बोलून ती खाली बसण्याचं बेतात होती. हे दृश्य पाहून राजच्या संतापाचं हद्द पार झाला. त्याने आपल्या असिस्टंटला बाहेर जाण्याची खूण केली आणि मग श्वेताकडे वळून तो कडाडला. आत येण्यापूर्वी दरवाजा टोटवायचा असतो. आत येण्याची ही काय पद्धत आहे? हे ऑफिस आहे, तुझं घर नाही. जर पुन्हा असं घडलं तर तुला ह्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवू दिलं जाणार नाही. चालती हो इथून. आत्तापासून लक्षात ठेव, आत येण्यापूर्वी दरवाजा नक्की टोठावत जा. पण राज, फक्त मी. श्वेता काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडते, पण त्याच क्षणी राजचा तो कठोर आवाज तिच्या कानावर पडतो, गेट आउट. हे ऐकताच श्वेता राज आणि नील ह्या दोघांकडेही अत्यंत रागाने एकटाक पाहते. त्यानंतर ती केबिनमधून रागाने घुमसत बाहेर पडते. आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये जाते आणि संतापाच्या भरात इकडे तिकडे फेऱ्या मारू लागते. राज, तू माझ्यापासून आणखी किती काळ दूर राहण्याचा विचार करत आहेस? आज ना उद्या तुला माझंच व्हावं लागणार आहे. आणि ज्या दिवशी तो दिवस येईल त्या दिवशी मी तुझा आणि तुझ्या त्या जोकर नीलच्या समोरासमोर हिशोब चुकता करेन. दरम्यान मुंबईमध्ये सर्वजण घरी परतले होते. राजेंद्र लताला त्यांच्या बेंगलोरच्या सहलीचे सर्व डिटेल्स सांगायला सुरुवात केली, ज्यामुळे लताला खूप हाय असं वाटलं. नंतर ते रियाकडे गेली. रियानेही प्रत्येक लहान लहान गोष्टीबद्दल सविस्तरपणे सांगितला. तेवढ्यात एक विशिष्ट क्षण तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला. तो क्षण जेव्हा राज अगदी तिच्या समोर उभा होता आणि तिच्याकडे एकटक अत्यंत तल्लीन होऊन पाहत होता. आईच्या आवाजाने तिचीही तंद्री भंग पावली. त्यानंतर तिने बेंगलोरहून खरेदी केलेल्या सर्व वस्तू आपल्या आईला दाखवल्या. दुसरीकडे राजचे ऑफिसमध्ये राज, नील आणि मिस्टर यशवंत हे सर्वजण कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित होते. मीटिंग सुरू होताच मिस्टर यशवंत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी काही विषयावर चर्चा केली. त्यानंतर राज आणि नील यांच्याकडे वळून ते म्हणाले, पुन्हा दोघांनाही उद्या सकाळी 2 दिवसांच्या सहलीसाठी मुंबईला निघायचे आहे. तिथल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय आपण आपल्या कामाची सुरुवात करू शकणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले. आणि हो, श्वेता आणि रिद्धिमा ह्या दोघीही तुमच्या सोबत येणार आहेत. इतके बोलून ते कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडले. मात्र नील हा श्वेताकडे अशा नजरेने पाहत होता जणू काही तो तिला आत्ता त्या इमारती बाहेर फेकून देणारच आहे. तेवढ्यात नील मनातल्या मनात विचार केला, अरे बापरे, ही किती सुवर्ण संधी आहे. मला तिला तिथेच मुंबईमध्ये संपवून टाकावे लागेल. नाही, त्यापेक्षाही ग्रेट आयडिया म्हणजे वाटेतच कुठेतरी जंगलात तिला सोडून द्यायचे आणि आपण आपल्या वाटेने निघून जायचे. वाव, काय जबरदस्त आयडिया आहे. तो मोठ्याने ओरडला. हे ऐकून राजने नीलकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, पुरे झाले तुझे हे नाटक, चल आता. असे म्हणून ते दोघे कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडले. थोड्याच वेळात ऑफिसची वेळ संपली आणि सर्व कर्मचारी आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले. पण श्वेताने मुद्दामून ऑफिसच्या गेटजवळच उभी होती. जेव्हा राज, नील आणि यशवंत बाहेर आले तेव्हा श्वेताने लगेचच मिस्टर यशवंतकडे जाऊन म्हणाले, अंकल, माझा ड्रायव्हर अजून आलेला नाही, त्यामुळे राज मला घरी सोडू शकेल का? हे ऐकताच नीलने लगेच मध्येच हस्तक्षेप करत म्हणाला, राजच का? चल, मी तुला सोडून देतो. तसेही मी त्याच दिशेने निघालो आहे. पण तेवढ्यात यशवंत म्हणाले, नील, चल, आपल्याला उशीर होत आहे. आपल्याला रात्री 8 वाजेपर्यंत हयात रिजन्सीमध्ये पोचायचे आहे. लक्षात आहे ना? आपली तिथे एक मीटिंग आहे. राजे श्वेताला सोडून देईल असे म्हणत ते पार्किंगच्या दिशेने निघाले. त्याच क्षणी नीलने राजच्या कानात कुजबुजले, तिच्या घरात आत जाऊ नकोस. फक्त तिला रस्त्याचं कडेला सोडून दे. ती अगदीच एक चटकीन आहे. तुझ्याशी चिकटून राहण्याची एकही संधी ती कधीच सोडत नाही. तिच्यापासून किमान 10 पावले तरी लांब राहा. त्याचे बोलणे दुर्लक्षित करत राज पार्किंगमधून गाडी आणायसाठी निघून गेला. श्वेताने नीलकडे रागाने पाहिले आणि ती राजच्या मागोमाग जाऊ लागली. पण नीलने तिला हाक मारली, श्वेता थांब. तुला हवे तेवढे नखरे कर, पण तू माझ्या भावाला तुझ्या जाळ्यात अडकवू शकणार नाहीस. माझ्या भावापासून दूर राहा, नाहीतर तुला माझ्याशी गाठ पडेल. असं इशारा देऊन नीलही तिथून निघून गेला. मी तुझा बदला घेईनच, पण आधी माझं राजशी लग्न होऊ दे. एकदा का ते झालं की मी तुला या घरातून थेट बाहेरचा रस्ता दाखवेन. जेव्हा राज आपली गाडी घेऊन तिथे येतो तेव्हा श्वेता चालत त्याच्या गाडीपाशी जाते आणि आत जाऊन बसते. थोड्या अंतरावर गाडी गेल्यानंतर श्वेता राजकडे एक कटाक्ष टाकते. तो अगदी शांतपणे गाडी चालवत असतो. त्याची नजर मात्र थेट समोर खिळलेली असते. त्याला जाणीवपूर्वक बुरळ घालण्याच्या उद्देशाने श्वेता आपलं स्कर्ट थोडं वर सरकवते आणि आपले मांड्यांचे भाग उघडे करते. राजचे लक्ष वेधून घेण्यासाठीच ती ही उत्तेजक कृती करत असते. मात्र तिच्याकडे साधं एक कटाक्षही न टाकता राज जोरात ब्रेक लावतो. गाडीला बसलेला त्या अचानक धक्क्यामुळे श्वेता पुढे झुकते. ती वर राजकडे पाहते. राज तिच्याकडे वळतो आणि बोलू लागतो. त्याचा चेहरा मात्र आता अत्यंत गंभीर आणि क्रूर दिसत असतो. या पृथ्वीवर आजवर अशी कोणतीही स्त्री जन्माला आलेली नाही, अगदी आजच्या दिवसापर्यंतही नाही, जी राज ठाकूरला बुरळ घालू शकेल. आणि तुझी तर माझ्या आसपास असण्याचीही लायकी नाही. तुला समजलं का? आजपासून माझ्या आसपासही फिरकण्याची हिंमत करू नकोस, नाहीतर मी तुझ्यासोबत काय करू शकतो याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. राज, तू हे काय बोलतोयस? श्वेता विरोध करण्यासाठी तोंड उघडते, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडण्याआधीच गेट आउट. राजची ती मेघ गर्जनेसारखी कडाडणारी गर्जना तिच्या कानात घुमते. हे ऐकताच तिने पुन्हा एकदा राजकडे वळून पाहिले. राज लालभुंद झालेला डोळ्याने श्वेताकडे रागाने रोखून पाहत होता. त्याच्या त्या नजरेने भयभीत होऊन श्वेताने खिडकी बाहेर पाहिले तेव्हा तिला जाणवले की राजने गाडी अगदी तिच्या घरासमोरच थांबवली होती. त्यानंतर राजच्या त्या दरडावणाऱ्या आवाजाने तिचे लक्ष पुन्हा त्याच्याकडे वेधले गेले. खाली उतर,
हे ऐकताच श्वेताने गाईने गाडीचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर उतरली. त्यानंतर राजने आपली गाडी सुसाट वेगाने पुढे नेली आणि मागे धुळीचं लोट उडवत तो निघून गेला. श्वेता घरात शिरली. रागाने आपली बॅग सोफ्यावर भिरकावली आणि खाली बसली. तिथे आधीच बसलेल्या शीतलने श्वेताला अशा संतापलेल्या अस्वस्थतेत पाहताच ती धावत तिच्याकडे गेली. काय झाले बाळा, तू इतकी रागात का आहेस? ऑफिसमध्ये काही बिनसले का? श्वेता एखाद्या वेड्यासारखी वागू लागली. आई, राज फक्त माझंच आहे ना. कोणीही राजला माझ्यापासून हिरावून घेणार नाही ना. तो फक्त माझ्यावरच प्रेम करेल ना. मी दुसऱ्या कोणालाही त्याच्या जवळ येऊ देणार नाही. जो कोणी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल मी त्याला ठार मारेन. आई, राज फक्त आणि फक्त माझंच आहे. असे बोलताना ती आपली केस ओढवू लागली. अगदी एखाद्या मनोरुग्णासारखेच तिचे वर्तन होते. हे दृश्य पाहून घाबरून गेलेली शीतल धावत तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, हो बाळा, राज नक्कीच तुझंच आहे. मी आजच आणि तशी तुझ्या आणि राजच्या लग्नाबद्दल बोलेन. तू आधी फक्त शांत हो. नाही आई, तू तसं काहीही करणार नाहीस. मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे राजला स्वतःच्या मर्जीनेच माझ्याशी लग्न करणं भाग पडेल. शिवाय उद्या आपल्याला तसंही 2 दिवसांसाठी मुंबईला जायचं आहे. असं म्हणत ती मिश्किलपणे हसली.